अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। तालीम हमारी हर हाल में जारी। इस मकसद के तहत सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागरजुना नगर नांदेड़ के ऑनलाइन तालीमी सेशन में प्यारे बच्चों आपका इस्तकबाल करते हैं। जमात हश्तम मजमून मराठी कविता नंबर 9 झुड़ुक। आज हम इसके सवालात के जवाब देखेंगे। कविता झुड़ुक। प्रश्न पहला, आकृत्या पूर्ण करा। अ है सानोलिया झुडकेच्या इच्छा। उत्तर आहे 1 नंबर सर्वत्र हिंडायचे आहे। नंबर 2 कळीचे फूल बनवून सुगंध सगळीकडे पसरवायचा आहे। 3 बांबूच्या बनात बासरीप्रमाणे आवाज करायचा आहे। नंबर 4 बकोडीची फुले डोहात शिंपायची आहेत। नंबर 5 पिकलेले जांभळे नदी तीरावर पाडायची आहे। नंबर 6 दमलेल्या व्यक्तीला थंडगार वारा द्यायचा आहे। आहे प्रश्न, सानोलिया झुडकेच्या प्रवासाचे स्वरूप। उत्तर आहे नंबर 1 हळूच थपकत। नंबर 2 कधी कानोसा घेत। नंबर 3 कधी रमत गमत। नंबर 4 कधी थेट भरारी घेत। ही प्रश्न आहे सानोलिया झुडकेची लोकोपयोगी कामे। उत्तर आहे पहिला फुलांचा सुगंध सर्वदूर पसरवणे। नंबर 2 बकुडीची फुले डोहात पाडणे। नंबर 3 पिकलेली जांभळे खाली पाडणे। नंबर 4 दमलेल्या व्यक्तीला ताजेतवाने करणे। प्रश्न क्रमांक 3 परिणाम लिहा। झुडकेने कलिकेला स्पर्श केला। उत्तर त्या कळीचे फूल होते। प्रश्न आ बकोडीच्या फुलांना स्पर्श केला। बकोडीची फुले डोहात पडतात। प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। प्रश्न है अ चुकली मुकली लकेर। उत्तर आहे मधूनच येणारा वाऱ्याचा आवाज। आहे पाचूचे मखमली शेत हिरवेगार शेत। प्रश्न 5 एका व 2 शब्दात उत्तरे लिहा। अ झुडकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे। उत्तर आहे शेत नदी बांबूचे वन। प्रश्न आ कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेल्या ऋतू। उत्तर आहे उन्हाळा ग्रीष्म ऋतू। प्रश्न ई झुडकेच्या विश्रांतीचा प्रहर। उत्तर है तिन्ही सांजा। नेक्स्ट प्रश्न है खेळू या शब्दांशी। अ कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। पहिला आहे व्हावे झुकावे। काठी वाडिया पाठी हळूवार पसार अलगुज हितगुज। खेळू या शब्दांशी में प्रश्न आ है खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा। पहला है छोटी सानोली, ताजेपणा टवटवी, बोट अंगुली, पावा अलगुज। खेळू या शब्दांशी में प्रश्न ई है तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। प्रश्न अ झुडकेची परोपकारी वृत्ती। उत्तर झुडकेची परोपकारी कृती तिच्या प्रत्येक कृतीतून दिसते। लोकांसाठी सुगंध पसरवण्याचे काम झुडूक करते। बकोडीची फुले पिकलेली जांभळे माणसासाठी खाली पाडण्याचे काम झुडूक करते। दमलेल्या व्यक्तींना ताजेतवाने करण्याचे काम झुडूक करते। प्रश्न आहे प्रस्तुत कविता आवडण्याचे व ना आवडण्याचे कारण। उत्तर आहे मला ही कविता खूप आवडली कारण वाऱ्याची मंद झुडूक होण्याची कल्पना खरोखरच खूप छान आहे। ही झुडूक होऊन वेगवेगळ्या गोष्टींची मजा घेणे, लोकांच्या उपयोगी पडणे, यातून निसर्गातील प्रत्येक गोष्ट कशी माणसाच्या उपयोगी पडते याचे सुंदर वर्णन कवीने या कवितेत केले आहे। कविता खूपच मजेदार झाली आहे। नेक्स्ट प्रश्न है कल्पक होऊया।
प्रश्न है, तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. उत्तर आहे, मी पक्षी झाल्यावर मला देशातले सगळे ठिकाण तसेच विदेशात सुद्धा जायला आवडेल. पक्षी झाल्यावर मी आकाशात उंच उंच उडणार. मी मोठमोठ्या डोंगरावर जाऊन बसणार. मी इंद्रधनुष्य जवळून पाहणार. मी पक्षी झाल्यावर वेगवेगळ्या झाडावर जाऊन बसेल. झाडावर असलेले गोड गोड फळे खाणार. पक्षी झाल्यावर मी वर आकाशातून जमिनीचा नजारा कसा दिसतो हे पाहणार. पक्षी झाल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या अगोदर उड़त जाणार. प्यारे बच्चों, आज हमने यहाँ झुड़ुक इस कविता के सवालात के जवाब देखे हैं. प्यारे बच्चों, इस वीडियो की मदद से अपनी फेर कापियों को मुकम्मल कीजिए. इन सवालात के जवाब को लिखिए. हमारे वीडियोस को ज़्यादा से ज़्यादा देखिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. हम फिर मिलेंगे